जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो उधळून टाकतो. शब्द आहेत आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आजच्या शुभवर्तमानामध्ये उच्चारलेले. ख्रिस्तात हे माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आजच्या शुभवर्तमानाचा संदर्भ इतर शुभवर्तमानामध्ये आपण जेव्हा तपासून पाहतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की तिथे प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याविरुद्ध होणाऱ्या पापाविषयी सावधानतेचा इशारा देत आहे की सर्व प्रकारच्या दुर्भाषणाची पापांची क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करील त्याची क्षमा होणार नाही, ह्या योगी नाही आणि नंतरच्या युगातही होणार नाही. हे पवित्र आत्म्याविरुद्धचं पाप नक्की काय आहे? पवित्र आत्म्याविरुद्धच्या पापाविषयी प्रारंभीच्या ख्रिस्त सभेमध्ये 3 प्रकारची शिकवण देण्यात आलेली होती. पहिली शिकवण व्यभिचार, खून आणि देवनिंदा ही पवित्र आत्म्याविरुद्ध असलेली पापं मानली जात आणि मग ह्या पापांसाठी त्या व्यक्तीला दगडमार करून ठार करण्याची शिक्षा ठरवण्यात आलेली होती. व्यभिचारी स्त्रीला लोक दगडमार करू इच्छित होते. स्टीफनला त्यांनी दगडमार करून ठार केलं कारण त्यांना वाटत होतं की तो देवनिंदा करत आहे. एखाद्या बैलाने जरी देखील एखाद्या माणसाला ठार केलं तर त्या बैलाला दगडमार करून ठार करावं अशा प्रकारचा नियम यहुदी समाजामध्ये होता. हे पवित्र आत्म्याविरुद्धचं पापाचं एक स्पष्टीकरण. दुसरं स्पष्टीकरण की जाणून बुजून जेव्हा माणूस परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध जीवन जगण्याचा निर्णय घेतो तेव्हा ते पवित्र आत्म्याविरुद्धचं पाप असतं आणि ते पाप कधीच माफ केलं जाऊ शकत नाही, कारण त्या पापाबद्दल माणसाच्या मनामध्ये थोडा देखील पश्चातापाचा अंश नसतो. माणसाला वाटत असतं की आपण जे केलेलं आहे ते बरोबर आहे, परंतु तिथेच माणूस फसत असतो आणि कायमचा परमेश्वराच्या शिक्षेस पात्र ठरू शकतो. आणि तिसरा अर्थ किंवा तिसरं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की चांगल्याला वाईट म्हणणं आणि वाईटाला चांगलं म्हणणं हे पवित्र आत्म्याविरुद्धचं पाप आहे. प्रभू येशू ख्रिस्त लोकांना बरे करत होता. इथे एका मुक्या भूतग्रस्ताला त्याने बरं केलेलं आहे आणि लोक सांगत होते की भूतांचा अधिपती बालजबूल ह्यांच्या सहाय्याने हा भूते काढतो. म्हणजे चांगल्याला त्यांनी वाईट म्हटलेलं आहे. बऱ्याच वेळेला माणूस वाईटालाच देखील चांगलं म्हणू शकतो की एखादा मनुष्य व्यसनी झालेला आहे, त्याचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत आहे, त्याची नोकरी चाकरी निघून गेलेली आहे, त्याच्या प्रकृतीची हेळसांड झालेली आहे, त्याची मालमत्ता धुळीला मिळालेली आहे, तो भिकेला लागलेला आहे. अशा माणसाला देखील चुकीची बुद्धी कोणीतरी देत असतो आणि सांगत असतो, घाबरू नकोस, थोडी थोडी घे, तुला बरं वाटेल. हे वाईटाला चांगलं म्हणण्यासारखं आहे आणि त्यामुळे त्या माणसाचा कायमचा नाश होऊ शकतो. अशी दुर्बुद्धी सुचवणाऱ्या व्यक्तीच्या पापांची क्षमा होऊ शकत नाही. ह्या प्रायश्चित्त काळामध्ये आपल्या हातून पवित्र आत्म्याविरुद्ध पाप घडू नये म्हणून परमेश्वराकडे दयेची याचना करूया.